येस, पीस रेकीतर्फे सगळ्यांचं स्वागत. आज आपण घेतोय रेकी लेवल 3च्या पुढच्यांचा क्लास. तर रेकी साधक इथे ऑनलाईन हे झालेले आहेत, गुगल मीटवर आहेत. अनुराधा तिचा अनुभव सांगते. तर रेकी लेवल 3 झाल्यानंतर आपल्याला 3 महत्त्वाचे सिम्बॉल मिळतात अनुराधा. त्यातलं पहिलं चिन्ह आहे ते आहे झोनारचं चिन्ह, मग हार्टचं चिन्ह आणि हालू. तर अनुराधा, तिन्ही चिन्ह तू आधी काढून बघितलेस का? हो, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी तिघं चिन्ह आधी माझ्या वहीवर ड्रॉ केले होते. म्हणजे त्यांचे डायरेक्शन कसे कशा प्रकारे ते ड्रॉ करायचे मी ते बघितले. आणि त्यातल्या त्यात मी जे हार्टचं चिन्ह आहे ते मला सोपंही वाटलं आणि मी ते एकदा उपयोगातही आणलं माझ्या स्वतःसाठी. सो म्हटलं एकदा ट्राय करू आणि मला छान वाटलं ते वापरल्यावर. पॉझिटिव्ह एनर्जी आली स्वतःमध्ये असं फील झालं मला. तर मी ते यूज केलं होतं एकदा. कशा प्रकारे तू ते वापरलं मला सांगशील? म्हणजे काय सिच्युएशन होती आणि तू हा ते हा यूज हा केलं सिम्बॉल? हा हा ऍक्च्युली झालं असं की माझी माझ्या मुलीचा पेपर होता, कम्प्युटरचा पेपर होता. आणि ती मला म्हणत होती की मम्मा मला नाही होणार, अभ्यास नाही झालाय असं तसं. म्हटलं इट्स ओके जा तू, होऊन जाईल म्हटलं. तिला मी पाठवलं होतं तिला, तू जा म्हटलं, काही नाही नॉर्मल असतात ते, ऑप्शनल सगळे हे असतात म्हटलं. ती गेली स्कूलला, पण ती गेल्यावर ना मी थोडी पॅनिक होते. पेपर सगळे ना असं वाटतं की माझीच एक्झाम आहे किंवा मी 10वी-12वीचे बोर्ड देत बसली. म्हटलं मला खूप अस्वस्थ फील होतं, मी चिडचिड करत होती. म्हटलं नाही, हे रॉंग होत आहे. आणि तिच्यावर पण चिडचिड निघत होती, ती घरात नव्हती समोर, पण उगाच नाही आपण ओरडतो नवऱ्यासमोर की काय ही का असं दरवेळेस अभ्यास करत नाही किंवा वेळेवर हे करत नाही, ते करत नाही. म्हणाले की नाही, तू तू थोडी शांत हो, तू उगाच पॅनिक होते एवढ्याशा पेपरवरून. म्हटलं नाही, मी तिच्यावर जास्त क्रुअलिटी ते वागायला लागली वाटतंय मला की प्रेशर आणते, अभ्यास कर अभ्यास कर. म्हटलं नाही, मी रॉंग करते. मग मी बसले होते. मी स्वतःला पण रेकीचे जे तत्व आपण बोलतो, मी ते नेहमी ते स्टार्टिंगला स्वतःला बोलत असते की मला ती सुरुवात करायची मी रॉंग वेला चाललेली असताना. आणि मग त्यानंतर मी हार्टचं चिन्ह वापरलं. यासाठी वापरलं की तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जर काही थोडंसं निगेटिव्ह होत असेल माझ्याकडून, तर ते माझ्याकडून तिला प्रेम जावं, ना की प्रेमाची जी भाषा असते ना ती जास्त मला वाटतं लवकर तिलाही उमजेल. असं नको व्हायला की तिच्याकडूनही काही मला उद्धटपणाने आलं आणि मग मी परत चिडावी. त्याच्या मी म्हटलं आपण ते चिन्ह वापरू. आणि मला छान वाटलं ते वापरल्यावर. मी जेव्हा ते वापरलं आणि मी ज्या वेळेने तिच्याशी बोलले नंतर, तर ती म्हणाली ओके मम्मा, माझं असं असं झालंय, ओके हाय, हे सगळं पेपर आता लिहिलाय मी. म्हटलं गुड. म्हणजे असं अवघड काही नव्हतं जे मी अवघड करून ठेवलं होतं स्वतःसाठी. आणि तिच्यावर चिडून म्हणतो ना आपण, मुलीवर चिडून मी उगाचच काहीतरी क्रिएट करत होते. पण नाही, ते प्रेमाने जे आपण करतो, प्रेम येणं गरजेचं असतं आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये. तर मी ते वापरलं. म्हटलं ठीक आहे, हे वर्क होतंय. दिस इज द कोइन्सिडन्स अनुराधा. आत्ता जस्ट आपला गुगल मीट सुरू होण्या अगोदर मला असं वाटलं की अरे 12वीच्या एक्झाम सुरू झाल्या, 10वीच्या सुरू होण्यात आहे. आणि म्हटलं आपण काही मेसेजेस तयार नाही केला आहे, म्हणून मी आत्ता एक्झाम लिहिणाऱ्यांसाठी मी आत्ता मेसेज केला आणि तुझं एक्झाम झालं. सो दिस इज कोइन्सिडन्स. कारण मला असं वाटतं की आपल्याकडे ना खूप प्रेशर करतात एक्झामच्या वेळेला. हो हो ॲक्च्युली इट इज नॉट नेसेसरी की जेवढं प्रेशर करू ना, मग तेवढं ते आहे ते मुलं जी करत असतील ते ठीक आहे, पण प्रेशर घेऊन आय डोंट थिंक सो की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ज्या गोष्टी आणि रेकीचे चिन्ह आहेत ते इतकी छान जादू करतात. जसं तुला हार्टचा हे आला, हार्ट सिम्बॉलचा एक्सपिरियन्स तुला आला, तर मला असं वाटतं की प्रत्येक रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी हार्टचं चिन्ह वापरा. आणि खूप छान त्याचे व्हायब्रेशन्स आहेत. आपल्यामधली एक रेकी मास्टर, तिने असंच मुलावर चिडचिड होत होती म्हणून ती म्हटली की मॅम मी पूर्ण इमॅजिन केली सिच्युएशन असंच अभ्यासावरनं, आणि मी पूर्ण आम्हाला दोघांना त्या हार्टमध्येच बघितलं, त्या पिरॅमिडमध्ये. आणि मला त्यातनं जाणवलं की अरे खूप छान इझिली सॉल्व्ह झालं. म्हणजे जे काही तू जसं आत्ता म्हटली की प्रेमाने तू बोललीस तिच्याशी आणि तो मेसेज कन्वे होणं महत्त्वाचं आहे. एक आई म्हणून तुला काळजी करणं साहजिक आहे.
पण मला असं वाटतंय की रेकी चिन्ह खूप छान जादू करतात जेव्हा तुम्ही ती त्या वेळेला वापरता, फक्त लक्षात ठेवून आणि विश्वास ठेवून. इथे मी परत सांगते की ज्यांचा रेकीवर विश्वास आहे, जी रेकी चिन्ह वापरतात, त्यांना त्याचे अनुभव अगदी येतातच. तर त्याच्यामधलं त्यामध्ये मी एक सांगू का? सांग ना अनुराधा. हा. मी इवन ते फर्स्ट टाइम वापरलं. ते ड्रॉ कसं करायचं मला माहिती नव्हतं. मी जस्ट दुपारची बसले तेव्हा बघत असते. मी म्हटलं नाही हे जास्तच चिडचिड होते म्हणून मी फर्स्ट टाइमच ते वापरले की हा हे आता आपण ड्रॉ करू आणि त्याच्यात आपण दोघांना बघू म्हटलं काय होतं. त्यानंतरचं जे कन्व्हर्सेशन असतं ना आपलं समोरच्याशी, ते खरंच डाऊन टू अर्थ होऊन जातं असं मला वाटतं. कारण हार्शनेस नाही राहत त्याच्यामध्ये. थोडासा आवाज मोठा येऊ दे तुझा, थोडा बारीक येतोय. हा, हार्शनेस राहत नाही त्या सिम्बॉल नंतर असं मला वाटतं. रूडनेस नाही राहत. एक्झॅक्टली. तिथे आपण म्हणू शकतो, आता आपण नाड्यांचा अभ्यास करतोय तर चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, तर मला असं वाटतंय काही ठिकाणी चंद्रनाडी खूप काम करते छान. चंद्रनाडी जी आपल्या मनाला शांत करते. आपल्या मनात जर शांत असेल, चांगले विचार असतील, तर आपल्याला सगळ्या बाजूला सगळे चांगलेच विचार यायला लागतात. तर चंद्रनाडी जी आहे आपल्या डाव्या बाजूची नाकपुडी, आणि आपल्या ध्यानामध्ये मी सांगते की सगळ्यांनी चंद्रनाडी आधी ॲक्टिवेट करून घ्या. तर आता आज आपण हा जो व्हिडिओ करतोय त्याच्यामध्ये मी सगळ्या स्टुडंट्सला सांगते, 10वी आणि 12वी, की तुम्ही उजवी नाकपुडी बंद करा, डावीनी श्वास घ्या, डावीनी श्वास सोडा. ही क्रिया तुम्ही 5 वेळा करून घ्या. भले तुम्ही रेकी शिकत असाल किंवा न शिकलेले, पण सगळ्यांनी पेपरच्या अगोदर आपल्या लेफ्ट साईडच्या नॉस्ट्रिलला ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि मगच पेपर लिहायचा आहे. 5 वेळा श्वास घ्यायचा, 5 वेळा श्वास सोडायचा, आणि मग तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल ॲक्टिवेट होते आणि मग तुम्ही पेपर लिहायला घ्या. कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी, तुमच्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुमची डावी नाकपुडी खूप उपयोगाची आहे, ज्याला आपण चंद्रस्वर म्हणतो, चंद्रनाडी. आणि आता परवा आहे पौर्णिमा, तर पौर्णिमेचं आणि आपलं कनेक्शन खूप छान आहे. तर शुक्ल पक्षामधील 15 दिवस शुक्ल पक्ष आणि 15 दिवस कृष्ण पक्ष असतो. तर बरोबर शुक्ल पक्षाच्या 15व्या दिवशी, म्हणजे पहिला सुरुवातीचा महिन्याचे 15 दिवस झाल्यावर पौर्णिमा येते. तर तो शुक्ल पक्ष खूप महत्त्वाचा आहे, जो कलेकलेनी चंद्र वाढत जातो आणि छान पूर्ण चंद्र दिसतो आपल्याला. आपल्याला चंद्र बघून खूप छान वाटतो, कुठेही हार्श वाटत नाही. चंद्र बघून आपल्याला कसं शांत वाटतं, चंद्रप्रकाशात बसावं असं वाटतं किंवा चंद्राला बघावं असं वाटतं. तर चंद्रतत्व आपल्या शरीरामध्ये सक्षम करणं खूप गरजेचं आहे. जी आपली मनाची कारक देवता आपण म्हणू शकतो, चंद्रदेव. म्हणून चंद्रनाडी आणि चंद्रदेवता यांचं खूप महत्त्व आहे, जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी पण. आणि मला असं वाटतं रेकी शिकणारा प्रत्येकजण चंद्रग्रह आणि सूर्यग्रह, म्हणजे सूर्यग्रह हा तेजाचा प्रतीक आहे. मग जिथे आपण म्हणतो उग्र आहे, जिथे ज्या ठिकाणी तेज पाहिजे, उग्र पाहिजे, तिथे सूर्यनाडीला महत्त्व आहे. तर आता आपण आधी चिन्हांचं बघूया आणि मग ह्या नाड्यांचं महत्त्व जाणून घेऊया. तर पहिलं चिन्ह आहे ते झोनार आहे. तर झोनार चिन्ह हे तुमच्या प्रारब्धाशी संबंधित आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं. तर झोनार काढायचं माहिती आहे का? अनुराधाताई, तुम्हाला क्लिअर झालंय का? आणि अनुराधा तू पण सांग, तुला क्लिअर आहे का चिन्ह झोनार कसं काढायचंय ते? झेड काढायचंय, डॉट डॉटनी वर यायचंय आणि मग इन्फिनिटीचे 3 लूप्स काढायचे. तर झोनार हे जसं हॉन्शा झाशोनेंचं काम आहे तसंच काम झोनारचं आहे. आपल्याला माहिती नाही आहे की आपला मागचा जन्म काय झालेला आहे. तर जोपर्यंत आपल्या असं म्हणतात की मागच्या जन्मातलं अकाउंट आपण क्लिअर करायला हा जन्म घेतलेला आहे. तर जोपर्यंत आपल्याकडनं कार्मिक अकाउंट क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या कलियुगामध्ये आशीर्वाद मिळत नाहीत पटकन. आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पण गोष्टी घडत आहेत, वाईट पण गोष्टी घडत आहेत. कोणाच्या बाबतीत वाईट गोष्टींचा प्रभाव खूप असतो. आपण म्हणतो अरे कोणालाच असा त्रास होऊ नये किंवा काय, किंवा प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे ते भोग त्याला भोगावेच लागतात ह्या जन्मामध्ये. तर ते कार्मिक अकाउंट क्लिअर होण्यासाठी झोनार मदत करतो. आता झोनार चिन्ह मिळालेलं आहे ते आहे सत्य साईबाबा यांना. इनर प्लेन्समधनं हे चिन्ह आलेलं आहे आणि मग त्यांनी ते पास ऑन केलं आपल्यामधल्याच ग्रेट रेकी ग्रँडमास्टर कॅथलीन मिल्नर यांना.
आणि मग त्यांच्याद्वारे ते आपल्या लिनिएजमध्ये आपल्याकडे आलं. ते गेल ॲक्झिलरॉड, मग वासंतीताई आणि आपल्यापर्यंत ते पोहोचलं. तर कॅथलीन मिल्नरची आपण खूप आभारी आहोत की त्या ग्रेट रेकी ग्रँडमास्टर्समुळे आपल्याला हे चिन्ह मिळालेलं आहे. इतकं हे महत्त्वाचं चिन्ह आहे झोनार. आणि हा आहे कलियुग. तर कलियुगामध्ये प्रत्येक कर्म आपण ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने अगदी लक्षपूर्वक करायला लागलेलो आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कर्मांचा जो हिशोब आहे तो ह्या कलियुगामध्ये इथेच होणार आहे. म्हणजे आपण कोणाबद्दलही चांगला विचार करत असलो तरी त्याचं जे बेनिफिट्स आहेत ते आपल्यालाच आहे, ह्या पवित्र मनुष्य योनीला आहे. पण जर चुकून आपण कोणाचा वेगळा विचार करत असलो तर तिथे आपल्याला कार्मिक आपलं करेक्शन करावं लागेल. सतत जेव्हा आपण या वैश्विक शक्तीच्या ध्यानामध्ये राहतो किंवा रोज मी सातत्याने जे ध्यान घेते तर त्या ध्यानाद्वारे मला असं वाटतं की जे जे रेग्युलर ध्यान अटेंड करतात त्यांना ते आशीर्वाद मिळायला लागतात आणि जाणवतात. आणि पण जे रेग्युलर ध्यान अटेंड करत नाहीत त्यांना तो गॅप यायला लागतो आणि आपोआपच ते वैश्विक शक्तीपासून लांब जायला लागतात. तर परत एकदा मी सगळ्यांना अगदी आवर्जून सांगते की तुम्ही जरी माझ्या सेशनला अटेंड नाही केलं तरी तुम्ही जी मी काही रेकी मेडिटेशन्स टाकते त्यावर तुम्ही रेकी मेडिटेशन करा. तुमच्या आयुष्यामध्ये हे आशीर्वाद ऑलरेडी तुम्हाला मिळालेले आहेत. तर ते आशीर्वाद असे आहेत की ते तुम्हाला आजन्म राहणार आहेत. तुम्ही जेव्हा कधी प्रॅक्टिस करायला लागाल फक्त त्या वैश्विक शक्तीचं तुम्ही ध्यान करून करायला लागाल तेव्हा ती वैश्विक शक्ती तुम्हाला भरभरून त्या वेळेला देणारच आहे आशीर्वाद. पाहिजे तुमचा पूर्ण विश्वास आणि तुमची साधना. जसं आज अनुराधा तुला ॲट्युनमेंट दिली, 15 दिवस होतील. तर ॲट्युनमेंट दिल्यानंतर तुला त्या एका चिन्हाची जादू लगेचच लक्षात आली. पण माझ्याकडनं मी तिन्ही चिन्हांची दीक्षा तुला दिलेली आहे. तर आपोआपच तुझी मेंटल एनर्जी पण आता तुला वाटत असेल की अरे वेगळं अजून काहीतरी करायला पाहिजे, किंवा जी तुझी क्रिएटिव्हिटी आहे ती तुला आता स्वस्थ बसू देत नसेल आणि तुला काहीतरी वेगळं करावं असं वाटत असेल, किंवा तुला लक्षात आलं असेल की तुझा आधीच्यापेक्षा आता कार्यक्षमता तुझी वाढली असेल. आपण जे म्हणतो की दिवसभर आपल्याला एनर्जी फील होते, एक ब्लेसिंग असतात की ते आपल्याकडनं काम करून घेतात. तर असं तुला नक्कीच जाणवत असेल, तुला असेल, अनुराधाताई, वसुधाताई तुम्हालाही जाणवत असेल. जसं अनुराधाताईंनी आत्ताच सांगितलं की त्या विष्णू सहस्त्रनाम बऱ्याच दिवसापासून त्या विष्णू सहस्त्रनाम त्याचे पाठ करायला जातात. तर मला असं वाटतं की विष्णू सहस्त्रनाम इतकं पवित्र स्तोत्र आहे की ते सगळ्यांकडनं त्याचे पारायण करणं होत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात, स्तोत्र माहिती असतात, चांगली स्तोत्र माहिती असतात, पण सातत्याने आपलं आपण म्हणू शकतो की दैनंदिन जी आपली कामं आहेत की त्याच्यामुळे आपलं ते होऊ शकत नाही. जसं अनुराधाताई, मी रिअली आय ॲप्रिशिएट अनुराधाताई. त्या माझ्याकडे जेव्हा ऑनलाईनमध्ये जॉईन झाल्या आणि मी म्हटलं ताई तुम्हीच स्वतः खूप ग्रेट आहात, जेव्हा त्या पारायण करतात त्या विष्णू सहस्त्रनामाचं. माझ्याकडनं हार्डली एकदा म्हटलं जातं दिवसभरात, पण ह्या पारायणासाठी जातात वेगवेगळ्या ठिकाणी. तर आणि त्यांना मुकपाट आहेत. आय एम राईट अनुराधाताई? हो हो, आता म्हणून पाठ झालाय. आता खूप वर्ष म्हणतोय त्यामुळे आता पाठ झालाय. ग्रेट ग्रेट. तर मला असं वाटतं श्री विष्णूंचं असं त्यांना ग्रेट नाही, तुम्ही दुसरंही काहीतरी करताय ना, प्रत्येकाचं आहे ना काही ना काहीतरी चालू असतं. तर ते विष्णूंची कृपा असंच झालं. 4-5 वर्षांपूर्वी माझ्या मैत्रिणी थ्रू मी आपल्या त्या ह्याला जॉईन झाले आणि आम्ही घरी पण म्हणतो आणि जिथे जिथे असेल, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जाऊन म्हणायचा प्रयत्न असतो आमचा. खूप छान. म्हणजे असं ऐकूनही छान वाटतं. आजच त्यांनी सांगितलं की जवळपास तो 11 कोटी त्यांचं हे झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या पूर्ण ग्रुपचं मिळून 11 कोटी होणं म्हणजे काय ना, इट्स नॉट अ जोक. म्हणजे खरंच छान. म्हणजे वैश्विक शक्तीचे असेच तुम्हाला आशीर्वाद मिळत राहू दे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींची कृपा तुमच्यावर सदैव राहू दे अनुराधाताई. खूप छान. धन्यवाद. शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे. आज प्रदोष आहे. संध्याकाळी आपलं रेकीचं ध्यान होईलच 9 वाजता बरोबर. तर आत्ता आपण बघतोय की रेकी स्तर 3 नंतरची मिळणारी महत्त्वाची चिन्ह, त्यातलं पहिलं चिन्ह झोनारचं चिन्ह. झोनार चिन्हाद्वारे तुमचं प्रारब्धाचं क्लिअरन्स होतं फास्ट एकदम, आणि तुम्हाला ह्या जन्मामध्ये चांगली कर्म तुमच्याकडनं घडायला लागतात. तर असं आहे झोनारचं चिन्ह. आणि दुसरं हारचं चिन्ह. आत्ता अनुराधाने त्याचं
मला असं वाटतं तिने छान एक्झाम्पल देऊन सांगितलं की किती छान ते प्रेमाचं चिन्ह आहे. आणि जेव्हा हार चिन्ह तुम्ही काढता तेव्हा इमॅजिन करायचे की त्याच्या पिरॅमिडमध्ये, त्याच्या ज्या 3 साईड आहे त्या पिरॅमिडच्या, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला इमॅजिन करा. आपल्या स्वतःवर पण खूप प्रेम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की मला जे फोन येतात यूट्यूबच्या माध्यमातून, तर ती प्रत्येक व्यक्ती काही ना काही सांगत असते. तिच्या जोडीदाराकडनं प्रॉब्लेम असतो, घरामध्ये सासूबाईंकडनं प्रॉब्लेम असतो, परत असे बरेचसे नातेवाईकांचे प्रॉब्लेम असतात, खूप काय काय प्रॉब्लेम असतात. मी त्यांना सगळ्यात अगोदर म्हणते, त्यांना मी इनफॅक्ट विचारते की तुम्ही मला सांगा की तुम्ही सक्षम आहात का शरीराने, मनाने? तुम्हाला देवाने म्हणजे सगळं छान दिलं आहे का व्यवस्थित शरीर? तर ते म्हणतात हो एकदम छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर मी त्यांना आधी सांगते की तुम्ही त्या भगवंताचे आधी खूप आभार माना की तुम्हाला खूप छान शरीर दिले आहे. आणि आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे, आता तुम्ही स्वतःबद्दल आधी विचार करा. जर भगवंतानी तुम्हाला जर छान तयार केलेलं आहे, हात पाय नाक डोळे सगळं व्यवस्थित दिलं आहे, तर व्हाय यू आर सो मच वरी? तुम्ही एवढा का बरं हे करताय की नाही माझा हीच गोष्ट, ही व्यक्ती चांगली नाही, ती व्यक्ती चांगली नाही? आपण स्वतः तेवढे चांगले आहोत का? आपणही कुठेतरी वाईट असतो, काहीतरी असतो. मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आपण असतो त्याप्रमाणे समोरची व्यक्ती वागते. तर आधी मी म्हणते की समोरच्याला नावं ठेवण्यापेक्षा आधी आपल्यामध्ये काय कमी आहे ते बघायचं. आणि वैश्विक शक्तीद्वारे आपण काय करतो, ह्या चिन्हांद्वारे आपल्या स्वतःला आपण छान करायला लागतो. हारचं चिन्ह असं आहे की जे आपल्यावर आपल्याला प्रेम करायला शिकवतं. रेकीचे 5 तत्व आपल्यावर प्रेम करायला शिकवतात. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाचे आपण खूप आभार मानायला लागतो. आणि असं आपल्या स्वतःवर भरभरून प्रेम करायला लावणारं हे चिन्ह आहे हारचं चिन्ह. जेव्हा कधी आपण सतत, आता ही मनुष्य योनी आपल्याला सगळे जोडून आहेत, सगळे आपले जवळचे घरातले लोक, आपले आई बाबा, आपण सगळ्यांना जोडल्या गेलेलो. पण जेव्हा आपल्याला असं होतं की ॲट अ टाईम आपल्याला खूप विचार येतात सगळ्यांचे, मग आपली मुलं असतील, मुली असतील, आपला नवरा सगळे, बायको, घरातल्या प्रत्येक व्यक्ती, आई वडील, तेव्हा तेव्हा आधी काय करायचं, कंपल्सरी आधी रेकीची चिन्ह काढायची. रेकीची प्रार्थना म्हणून रेकीची चिन्ह काढा. आपल्या स्वतःला त्या हारच्या चिन्हामध्ये बघा. हारचं चिन्ह काढायचं म्हणजे रेकीची आधीची 3 चिन्ह काढायची, रेकी स्तर 2ची, मग 3चं चिन्ह हार्ट काढा. त्या हार्टच्या चिन्हाच्या आत पिरॅमिडमध्ये स्वतःला बघा आणि म्हणायचं मी एक पवित्र आत्मा आहे, देवाने निर्माण केलेली एक छान शक्ती आहे. या पिरॅमिडमध्ये मला भरपूर प्रेम मिळत आहे, भरपूर प्रेम मिळत आहे, भरपूर प्रेम मिळत आहे. आय एम द ब्लेस्ड वन, आय एम द ब्लेस्ड वन, आय एम द ब्लेस्ड वन. आणि माझ्याद्वारे माझ्या घरातल्या लोकांचे आणि माझ्या आजूबाजूला सगळ्यांचं चांगलंच होत आहे. जेव्हा तुम्ही हे सातत्याने म्हणता तेव्हा जरी समोरची व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवत नसली की तुम्ही रेकी शिकलाय वगैरे, कधीही कोणाला सांगायचा प्रयत्न करू नका की तुम्ही रेकी शिकलेला आहात, तुम्ही ह्या लेवलपर्यंत गेलेले आहात. आपोआपच त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये बदल दिसायला लागतात. कधी कोणाला सांगायला जाऊ नका. एखाद्याचं भलं होण्यासाठी तुम्ही सांगू शकता की अरे हा मार्ग खूप छान आहे, पण कधीच मी खूप छान आहे असं कधीच समोरच्याला सांगू नका. कारण मला असं वाटतं ही गोष्ट ना पुरुषांपेक्षा पण बायकांमध्ये चढाओढ खूप असते. जेव्हा एखादी बाई, जसं माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा मी सातत्याने आज व्हिडिओ करत असते, हे करत असते, तेव्हा मी ठरवलं आहे की विना अपेक्षा आपण करत राहायचं. निस्वार्थ भावनेने जेव्हा करत राहतो तेव्हा ती ब्रह्मांडीय दैवी शक्ती भरभरून ती मला ब्लेस करते आणि माझ्याद्वारे माझ्या पीस रेकी फॅमिलीला प्रत्येकाला ती ब्लेस करते. जेव्हा मी देवाच्या स्थानी जात असते तेव्हा मी तिथे देवाला प्रार्थना करते की मला ह्या वैश्विक शक्तीचा माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याकडनं छान काम होत राहू दे. माझ्याद्वारे ह्या लोकांना सगळ्यांना आशीर्वाद मिळू दे आणि जे मास्टर तयार होत आहेत त्यांच्याद्वारे पण हे काम अखंडितपणे सुरू राहू दे. इतकी चांगली शक्ती आहे. तर मग जेव्हा तुम्ही देवाला मनापासून प्रार्थना करता, आपल्या स्वतःसाठी तर आपण मागतोच, पण जेव्हा आपण सगळ्यांसाठी मागत असतो तेव्हा मला असं वाटतं की त्या शक्ती खूप भरभरून तुमच्याकडे फास्ट यायला लागतात. तर म्हणून असं हे इतकं प्रभावी चिन्ह आहे हार्ट की जे आपली आध्यात्मिक प्रगती खूप छान होते. आपला
मी असं म्हणत नाही की प्रत्येकानेच देवदेव करत बसा, पण तुम्ही जे काही करत असाल कर्म, जसं आत्ताच अनुराधाताई म्हटल्या की ताई तुम्ही पण जे करताय ते एक प्रकारचं कर्म आहे, तर जे कर्म कराल ते लक्ष देऊन करा. तुम्ही घरात काही करत असाल तुमच्या लोकांसाठी ते मनापासून करा, किंवा समोर एक आणि मागे एक असं अजिबात वागू नका. जे तुमचं आहे ते तुम्ही खरं समोर राहा. आता इथे मी परत तुम्हाला सांगते की आपल्या रेकी फॅमिलीमध्ये रेकी मास्टर्स आहेत. आध्यात्मिक प्रगती सगळ्यांची खूप छान सुरू आहे. बरेचसे रेकी मास्टर त्यांच्याद्वारे अगदी छान काम करतायत. आय एम रिअली सॉरी. रेकी मास्टर आपले रेकी मास्टरच्या ग्रुपला रिसर्च करतायत. आपले जे स्तोत्र आहे ते स्तोत्र खूप प्रभावी आहेत. जसं आत्ता अनुराधाताई म्हणतात विष्णू सहस्त्रनाम, ते खूप श्री विष्णूंची कृपा होण्यासाठी ते स्तोत्र खूप महत्त्वाचं आहे. मग श्री विष्णूंची कृपा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर फक्त लक्ष्मी येते. तर मला असं वाटतं श्री विष्णूंची कृपा म्हणजे तुमच्या विचारामध्ये लक्ष्मी तत्व. जेव्हा आपल्या विचारांमध्ये लक्ष्मी तत्व येतं, विष्णू तत्व येतं, त्यावेळेस मी म्हणते की श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर होत आहे. मग लक्ष्मी तत्व, विष्णू तत्व म्हणजे काय, की माझ्याद्वारे सगळ्यांचं कल्याण होऊ दे, मला जे माहिती आहे ते सगळ्यांपर्यंत कळू दे. खूप लोकांचा असा स्वभाव असतो की जे देवाचं पण काही करत असतील तर ते पूर्णपणे सांगत नाहीत की काय करतायत काय नाही. नाही आमच्याकडे असं करतात असं सांगतात ते. तर मला असं वाटतंय की होऊ द्या कल्याण, आपल्याद्वारे सगळ्यांचं कल्याण होऊ दे. जसे आपले प्रभावी स्तोत्र आहे तसे काही आपण म्हणू शकतो की जसं घरामध्ये तिन्ही सांजच्या वेळेला आपण दिवा लावतो, त्याचप्रमाणे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की तिन्ही सांजच्या वेळेला जर तुम्ही छोटी शेणाचा गौरीचा तुकडा कापूर लावून तूप टाकून तो जाळला आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकले, तर तुम्ही अग्नीची पूजा करता थोडक्यात. आणि त्या श्री महालक्ष्मींच्या आगमनाच्या वेळेस करता. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक तमालपत्र, थोडीशी दालचिनी, मग लवंग टाकता. त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की नकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये जळून जातात सगळ्या. तर हा खूप चांगला उपाय आहे. जेव्हा असं वाटतं आपल्याला घरामध्ये की नाही नकारात्मक गोष्टी होत आहेत, घरामध्ये आपल्याला असं वाटतंय की नाही काहीतरी वेगळं होतंय, एकमेकांमधलं प्रेम कमी होतंय, तर जसे रेकीचे चिन्ह जादू करतात तशी ही एक गोष्ट आहे, तुम्ही नक्की आवर्जून संध्याकाळच्या वेळेस हे करू शकता. तर रेकी चिन्ह हार्थ हे आपल्याला शिकवतं आपल्या स्वतःवर प्रेम करायला, ह्या पवित्र मनुष्य योनीवर प्रेम करायला, आणि त्याद्वारे आपण ग्रेटफुल राहायला लागतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आपण आभार मानायला लागतो. मग तिसरं चिन्ह आहे ते आहे हालूचं चिन्ह. हालूच्या चिन्हाच्या बेसला काय झोनार आहे. मग झोनार मग डॉट डॉटने वर येऊन इन्फिनिटीचे लूप्स आहेत, आणि मग इन्फिनिटीचे लूप नंतर आपण त्याला कव्हर म्हणजे थोडक्यात ते वाळूचं घड्याळ असतं त्याप्रमाणे आपण त्याला बंद करतोय. वरून खाली स्ट्रोक मध्ये घ्यायचा, खालचा स्ट्रोक घेऊन तो मध्ये घेतो, आणि मग 7ला आपण वर जातोय. झेडच्या टोकापासनं असं वर जायचंय झेडच्या टोकापासनं, आणि मग खाली यायचंय, म्हणजे झेडच्या दुसरा इकडे ह्या बाजूला आपण टेकवलंय, आणि मग लूप काढतो तो आपण अँटी क्लॉकवाईज लूप काढतो. अँटी क्लॉकवाईज लूप्स फार महत्त्वाचे, नेहमी लक्षात ठेवा अँटी क्लॉकवाईजच लूप काढायचं. इथे क्लॉकवाईज लूप नाही काढत, अँटी क्लॉकवाईज लूप आहे. आणि याच्यामध्ये मेंटल एनर्जी तुमची वाढायला तर लागतेच,
तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलायला लागते. विविध शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला व्हायला लागतं जेव्हा तुम्ही हालू सकाळी काढता. मी सजेस्ट करते की नेहमी 4 वाजेपर्यंत तुम्ही स्वतःवर हालूचं चिन्ह काढू शकता, जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत वगैरे. आणि त्यानंतर मी सजेस्ट करत नाही की तुम्ही रेकी घेताना हालूचं चिन्ह काढा, कारण याच्यामध्ये काय होते की तुमची मेंटल एनर्जी खूप वाढते आणि त्याद्वारे तुम्हाला होऊ शकतं की तुम्हाला रात्री झोप व्यवस्थित येऊ शकत नाही, कारण विचार तुमचे खूप वाढायला लागतात. तुम्हाला असं वाटतं की मी हे पण छान शिकेल, मग ते करते मी, आणि विचारांना तुमच्या दिशा मिळायला लागते. मग तुम्ही बघा, आपण इतके हुशार असतो की आपण आपल्या मुलांना मुलींना शिकवत असतो, म्हणजे एवढं छान आपलं नॉलेज आहे. त्याच्यापेक्षा पण आपली विचार करण्याची क्षमता बदलायला लागते की अरे मी माझ्या मुलींना मुलांना तर शिकवतेच आहे, पण मी अजून काय करू शकते, हू ॲम आय, म्हणजे आपल्या स्वतःचा आपण शोध घ्यायला लागतो की व्हॉट इज, म्हणजे माझा स्वतःचा शोध घेतल्याबरोबर आजपर्यंत आयुष्यामध्ये मी काय कमवले आणि याच्या पुढचं आयुष्याचा प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला लक्षात यायला लागतं जेव्हा आपण हालूचं चिन्ह सकाळी काढतो ब्रह्ममुहूर्तावर जास्तीत जास्त. तर त्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर मला असं वाटतंय की ब्रह्मांडातल्या सगळ्या दैवी शक्ती तुम्हाला भरभरून द्यायला बसलेल्या असतात, आणि जेव्हा तुम्ही या शक्तीचे आभार मानता तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला त्यावेळेला मिळायला लागतात. तर आजचं चक्र आहे सहस्त्रहार चक्र, जे ब्रह्मांडाशी संबंधित आहे, ब्रह्मतत्वाशी संबंधित आहे, परमतत्वाशी, शिवतत्वाशी. मग मला असं वाटतं की आज प्रदोषच्या दिवशी ब्रह्मतत्वाचे, शिवतत्वाचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद येत आहेत. तर त्या शिवशक्तीचा ध्यास मी घेतला आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही इथे तिघी जॉईन झालेले आहात आणि मला असं वाटतं की आज तुम्हाला शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. तर असं ह्या चिन्हांची जादू जी पारंपरिक आहे, आणि ह्या मला असं वाटतं रेकीमध्ये चिन्ह खूप आहे. तुम्ही गुगलला जर सर्च मारला तर भरपूर चिन्ह आहेत, पण ही चिन्ह आहेत आत्ता मी जी तुम्हाला दीक्षा देते ती पारंपरिक चिन्ह आहेत. या चिन्हांमध्ये थोडेफार फरक झालेले आहेत, प्रत्येकाने थोडेफार काहीतरी चेंजेस केलेले आहेत, पण जे पारंपरिक चिन्ह मला वासंतीताईंकडनं मिळाले तेच मी तुम्हाला पूर्णपणे तेच पुढे पास ऑन केलेत. ते कागदही मी बदललेले नाही, कागदही तसेच्या तसेच मी तुम्हाला पुढे फॉरवर्ड केलेले आहेत. आपले हे नोट्स काही दिवसांनी चेंज होणार आहेत, पण मला असं वाटतं हे वासंतीताईंचे एक आशीर्वाद आहे आणि तसंच मी पुढे ते कंटिन्यू देत राहते. जरी नोट्स ॲडिशनल दुसऱ्या आल्या तरी हे चिन्ह मी पुढे देतच राहणार आहे, की असं वाटतं की ते वासंतीताईंचा आशीर्वाद आहे आणि ते तुमच्याकडे पण असू दे घरामध्ये. तर त्या प्रकारे आपण ते चिन्ह फॉरवर्ड करत राहतो आणि ते चिन्ह त्या त्या प्रकारे आपण वापरतो. आता हालू चिन्हांचा वापर तुम्ही कसा करू शकता, तर ज्यावेळेस मला असं वाटतं आपल्याला खूप कामं करायची असतात, तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा घरात असाल, घरामध्ये तुमच्याकडे काही गेट टुगेदर असेल, काही फंक्शन असेल, तर आपल्याला खूप कामं करायची असतात. मग आपण काय करतो, एक डायरी घेऊन डायरीमध्ये लिहून ठेवतो की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. मेनू जरी करायचं असेल तर आपण लिहून ठेवतो. त्यावेळेस सगळ्या कामांची गर्दी आपल्या डोक्यात असते, किंवा ऑफिसमध्ये जरी असला तर ऑफिसमध्ये कामांची गर्दी असते. तर लिस्ट आउट करून घेतो आपण, आणि ते जेव्हा आपण रेकी स्वतःला घेतो, एक 10 मिनटं 15 मिनटं जरी किती घाई असली तर स्वतःला रेकी घ्यायची. 10 मिनटं 15 मिनटं तुम्ही रेकी घेतल्यानंतर तुमच्यावर हालू चिन्ह काढलं, मग तुम्ही रेकी घेतली, मग तुम्ही पूर्ण स्वतःला कव्हर करून परत चिन्ह काढलं चोकुरे, म्हणजे क्लोज केलं, तुम्ही त्या चिन्हांमध्ये स्वतःला क्लोज केलं, मग ते हालू चिन्ह त्याची जादू करायला लागतं. म्हणजे त्याप्रमाणे तुमची कामं व्यवस्थित एक एक व्हायला लागतात. तर मग कुठेही तुमची गडबड होत नाही. मग तुम्ही विचार पण तसा करायला लागता. किचनमध्ये तुम्ही असाल तर किचनमध्ये तुम्हाला लक्षात येतं की काय अवेलेबल काय, त्यातनं व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट टू डू, कुठला मेनू करायचा. मग तुम्ही अभ्यास घेत असाल मुलांचा तर नाही, दिस इज द फर्स्ट प्रायोरिटी, हा चॅप्टर मला आधी तिचा क्लिअर करायचा, हे आपलं क्लिअर व्हायला लागतं. त्याच्या अगोदर मुलांचे मूड, मग त्यांचा मूड चांगला करण्यासाठी काय करतो आपण, खायला चांगली गोष्ट. खायला चांगली गोष्ट प्रत्येक आईला माहिती आहे की मुलांच्या मनात जर जागा करायची तर त्यांना खायला आधी चांगली गोष्ट द्यायची, मग ती दिली की त्यांचा मूड छान होतो. मग चला आता बसायचं का आपण अभ्यासाला म्हणून. असं मला असं वाटतं आई ही सर्व कला गुणसंपन्न अशी असते, तर आईमध्ये ती टॅक्ट असते आणि ती बरोबर ती हँडल करू शकते.
तर नक्की तुम्ही ही गोष्ट अगदी आवर्जून करा. आणि ह्या चिन्हांचीच जादू आहे. मलाही कधी अशा ह्या कल्पना येत नव्हत्या. किंवा आत्ताचा मी जो मगाशी एक व्हिडिओ तयार केला त्याच्यामध्ये मी सांगितलं की तुम्ही अभ्यास मुलांनी कसा करायचा. एखादी थीम जर घेऊन तुम्ही अभ्यास केला, मग थीम म्हणजे कसं आजकाल जसं आहे, इव्हेंट असतात, इव्हेंट मॅनेजमेंटला आपण देतो आणि मग ते सगळं करतात आणि आपल्या डोक्यावरचं ओझं आपण त्यांच्यावर देतो. मग ते सगळं इव्हेंट ऑर्गनाईज करतात. तर तसं आपल्या मुलांचं एक समजायचं की आपल्या मुलांचं शिक्षण म्हणजे एक मोठा इव्हेंट आहे. मग तो इव्हेंट ऑर्गनाईज करायचा असेल तर ह्या चिन्हांद्वारे तो ऑर्गनाईज व्हायला लागतो, असं मी सांगते तुम्हाला. तर मग व्यवस्थित त्यांना खायला देणं, मग त्यांना बूस्ट करत राहायचं की अरे बघा तू हे किती छान केलं होतंस मागच्या वेळेस, मग आत्ता बघ छान करशील ना तू, रादर दॅन त्यांना फोर्स करण्यापेक्षा की बघा गिव्ह युअर 100%, नॉट 100%, 99 यू कॅन गिव्ह. आपण हीच गोष्ट प्रेमाने सांगितली, जर चिडून सांगितलं तर ते अजिबातच लक्ष देणार नाही. चांगल्या प्रकारे सांगितलं तर ते बरोबर लक्षात ठेवतील. मग त्याच्यामध्ये थीम म्हणजे काय, जसं ग्रामरमध्ये वेगवेगळे टेन्स असतात, मग त्या टेन्समध्ये पण परत अजून पुढे त्याचे वेगळे प्रकार असतात. तर ते एवढं सगळं लक्षात येत नाही किंवा आपल्यालाही असं वाटतं की ह्या मुलांना एवढं का बरं किचकट आहे सगळं. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक स्टोरी तयार करा. त्या स्टोरीमध्ये तिला पण घ्या, तुमची मुलगा किंवा मुलगी, त्यांना इन्व्हॉल्व करा की तुम्ही त्या ठिकाणी गेला, पेस्ट्री शॉपला गेला, मग तिथे तुम्ही काय घेतलं काय नाही, मग तुम्ही घेतल्यानंतर पुढे गेला, मग तुम्ही काय घेतलं होतं दॅट इज पास्ट टेन्स, मग ते तसं तुम्ही लक्षात आणा. अशी स्टोरी बनवून तुम्ही त्यांचा इंटरेस्ट तयार करा म्हणजे अभ्यासातला. मग त्याच्यात सायन्स असू शकतं, सायन्सचा एक्सपिरियन्स, त्याचे फॉर्म्युला असू शकतात. मग फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, मग त्या फॉर्म्युल्यावरनं पण तुम्ही एक स्टोरी तयार करा. मग ही तुमची क्रिएटिव्हिटी की तुम्ही स्टोरी कशी तयार करता. मग जो टफ टॉपिक वाटत असेल तो टफ टॉपिक तुम्ही झोपताना त्याला इझिली सांगा, तो टॉपिक इझिली करून झोपण्याच्या एक 15-20 मिनटं अगोदर त्या टॉपिकवरनं एक गोष्टी स्वरूपात आणि तुम्ही म्हणू शकता की त्याला एक छान तुम्ही कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये तयार करा, म्हणजे त्याला ते टेन्शन येणार नाही. ज्या टॉपिकचं त्याला टेन्शन येतं आहे ते तुम्ही हसत, अरे ठीक आहे ना, आता समोर खड्डा आहे आणि तुला तिकडे तर जायचंच आहे, मग तो खड्डा तर पार करायचाच आहे, त्याशिवाय तुला येता येणार नाही, मग तू काय जम्प तर करणारच आहेस ना, मग करायची जम्प. असं करून तुम्ही इझिली त्याला हे करा, म्हणजे इझिली त्याला म्हणा टेक इट इझी करून तुम्ही त्याला हँडल करायला शिकवा. मला वाटतं आई म्हणजे ही खूप महत्त्वाचा दुवा आहे मुलांना छान तयार करण्यामध्ये अभ्यासाच्या वेळेस, आणि ती जेवढं एनर्जी ती देऊ शकते बाकी कोणीच देऊ शकत नाही आपल्या मुलांना. तर अशी ही रेकीची चिन्ह आहेत आणि ती तुम्ही विश बॉक्समध्ये लिहू शकता. तुमच्या मुलांच्या एक्झाम आल्या तर तुम्ही विश बॉक्स करा, आणि विश बॉक्सचं मी हे शेअर करते, व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. अनुराधा ताईंना माहिती आहे, वसुधा ताईंना माहिती आहे, अनुराधा तुला मी पाठवते. त्याच्यामध्ये मुलांचं पूर्ण एक्झामसाठी विश बॉक्स तू तयार करू शकते. एका व्हाईट पेपरवर डायमंड शेपमध्ये विश बॉक्स तयार करतो आपण. त्याच्या चारही टोकांना आपण चोकुरे काढतो दोन्ही, आणि त्याच्यामध्ये चोकुरेनंतर तुम्ही रेकीचे चिन्ह काढतात. रेकी स्तर 2चे पूर्ण चिन्ह, मग रेकी 3चं चिन्ह असेल त्याच्यामध्ये तुम्ही हार्ट काढायचं. नाही तर तुम्हाला असं वाटतं की नाही मेंटल एनर्जी वाढायला पाहिजे, लक्षातच येत नाही माझ्या मुलाला काही, त्यावेळेस तुम्ही तिथे चिन्ह काढा मेंटल, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही दुसरा चोकुरे काढायचा आहे. पण झोपताना एक लक्षात ठेवा की ज्या तुमच्या मुलांसाठी तुम्ही तयार केला विश बॉक्स त्यांना रेकी द्यायची, आणि त्यावेळेस तुम्ही हात काढून रेकी द्या, म्हणजे त्याला झोप छान लागेल. विश बॉक्सला तुम्ही काय काढलेलं हालू, पण झोपताना तुम्ही काय करता, हात काढून मग त्याला रेकी द्यायची, आणि त्यावेळेस त्याला तुम्ही झोपताना ओमचं मेडिटेशन द्या. आता हे परत तुमच्यात टॅक्ट पाहिजे की तुम्ही ओमचं मेडिटेशन कसे. मी आता ओमचे एवढे व्हिडिओ तयार केलेत, मग त्याच्यामध्ये माझ्याकडे लास्ट इयर 2 स्टुडंट येत होते. एक्झामच्या पूर्ण काळामध्ये माझ्याकडे मेडिटेशन घ्यायला येत होते. ते 1 तासभर ते माझ्याकडे राहायचे, आणि त्यांना विदिन 10 मिनिटात मेडिटेशन, मी जे गाढ झोप लागून जायची, एकदम गाढ झोपायची. मी त्यांना काय द्यायचे की त्यांना मी प्रे करायचे त्यांच्यासाठी. त्यांना म्हणायचे की तुम्ही पण हात जोडा ले डाऊन पोझिशनमध्ये,
2 वेगवेगळ्या मॅट्सवर त्यांना झोपवायचे आणि त्यांचं वॉटर मी तयार करायचं ॲफर्मेशनचं पूर्ण, की त्यांचे पेपर छान सॉल्व झालेत आणि ते वॉटर ते घेऊन जायचे पेपर सॉल्व करण्याच्या वेळेस. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की एक्झामला कोणी चाललं आहे तर त्या पाण्यावर तुम्ही रेखीचे चिन्ह काढा आणि पूर्ण ब्रिज करा तयार. 2 चोकुरे, चोकुरेच्या मध्ये सगळी चिन्ह आणि मग ते पाणी द्यायचं आहे तुमच्या मुलांसोबत. असं तुम्ही देऊ शकता आणि मग ते तयार करायचं. रेखी चिन्हांचं असलेलं तुम्ही पाणी त्यांना द्या आणि मग तुम्ही त्यांना मेडिटेशन द्यायचं आहे. त्यांचा जे काही आवडीचं असेल त्यांना भले तुम्ही युनिवर्समध्ये घेऊन जा. मग त्यांना पूर्ण सांगा की तुमच्या आजूबाजूला सगळीकडे सुंदर असे स्टार्स आहेत, मून आहे आणि त्याचा छान प्रकाश तुमच्यावर पडला आहे आणि त्या मूनच्या प्रकाशाद्वारे तुम्हाला खूप छान वाटतं आहे, एनर्जी मिळते आहे आणि ओम तुम्हाला ऐकायला येतो आहे. आता तुम्ही डोळे मिटलेले आहे, तुम्ही खोल श्वास घेताय, पूर्ण डीप ब्रिदिंग सुरू आहे. आता फक्त ब्रिदिंगच आहे, तुम्ही आणि तुमचं ब्रिदिंग. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. प्रत्येक ब्रिदिंगसोबत म्हणजे जेव्हा तुम्ही एक श्वास घेताय आतमध्ये ओम येतोय, त्या ओमची शक्ती तुमच्या आतमध्ये येते आणि मग ती स्टोअर होतीये, स्टोअर होतीये, स्टोअर होतीये. अशा प्रकारे तुम्ही त्यांचं घेतलं मेडिटेशन आणि ओम ओम तुम्ही लावून ठेवा आणि मग बघा किती छान वाटतं. म्हणजे मुलांनाही छान वाटेल, तुम्हालाही छान वाटेल. आजचं ध्यान घेताना बहुधा मी मुलांसाठीचं ध्यान घेऊन ठेवणार आहे की ज्याच्याने मुलांना रिलॅक्सेशन मिळेल एक्झामच्या पिरियडमध्ये. तर नक्की आज तुम्ही सगळ्यांनी ध्यानाला जॉईन करा आणि तुमच्या घरामध्ये वसुधाताई, अनुराधाताई तुमची जी नातवंड आहेत त्यांच्यासाठी पण ते कामाला येईल. तर अशी ही शिवशक्ती आणि तिचे आशीर्वाद. हो ताई, नक्की. तर सगळ्या आज्यांना असं वाटतं की नाही आपल्या नातवंडांची सगळे छान होऊ दे. माझा नातू त्यांच्या घरी असतो. म्हणजे कधीतरी येतो तो. पण तुम्ही इकडून त्याच्यासाठी ब्लेसिंग्स करू शकता तुमच्या नातवासाठी. तर इतकं हे छान वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आहेत आणि ते आपल्याद्वारे आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या लोकांना, मग आपल्या नातेवाईकांपर्यंत मिळत राहू दे असा आपला प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे आणि त्याद्वारे मला असं वाटतं सध्या एक्झाम पिरियड आहे तर त्यांच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचू दे आणि अशी आहे ह्या चिन्हांची जादू. आता तुमचे काही प्रश्न असेल तर आपण ते प्रश्न घेऊया.